Hello, good morning, students. Today we are here to learn a very important topic in English grammar, and that is nothing but how to find out or how to identify the pattern of the given sentence in terms of SPOCA. In terms of SPOCA. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नेहमी परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की दिलेल्या वाक्यामध्ये आयडेंटिफाय करायला प्रश्न विचारतात की त्या वाक्याला सब्जेक्ट आहे, प्रेडिकेट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि ॲडव्हर्बियल हा शब्द ओळखा, असं तुम्हाला काय परीक्षेमध्ये प्रश्न आलेले असतात. तर ते प्रश्न कसे सोडवायचे, का त्यावर कसा चर्चा करायची हे आपण या ठिकाणी पाहूया. तर या ठिकाणी आपण ह्या सगळ्या शब्दांचा आपण अगोदर पहिल्यांदा अर्थ लक्षात घेऊया. ह्या सगळ्या शब्दांचा जो काय मिनिंग आहे ते आपण मिनिंग या ठिकाणी पाहूया. आता मला सांगा, एस या शब्दाचा अर्थ काय हो? त्या ठिकाणी आपण हे ते शब्द घेऊया, आपण इथं पॅटर्न घेऊया, शब्दाचा वर्ड घेऊया आणि इथं त्यांचं जे लेबल आहे त्याला आपण लेबल इंग्लिश मध्ये काय दिलं जातं ते पण या ठिकाणी पाहूया. आपण इथं वर्ड बघूया, आपण इथं वर्ड आहे हा, आणि हा त्या शब्दाला दिलेला काय आहे ते लेबल आहे. म्हणजे तुम्हाला ग्रॅमॅटिकली किंवा काय काय परीक्षेमध्ये प्रश्न विचारल्यानंतर कसे विचारतात ते आपण पाहूया. हे दिसते का? हे दिसते? हा खरं दिसते का? आता पहिले आपण शब्द घेऊया. पहिला काय? एस फॉर, त्याला काय म्हणतो आपण इथे? सब्जेक्ट. आता सब्जेक्टचा अर्थ मला माहित आहे तरी पण लिहितो कंसामध्ये. काय अर्थ असतो सब्जेक्टचा अर्थ? कर्ता. कर्तासाठी काय आपण सिंबल देतो? एस. त्यानंतर 2 नंबरचा शब्द आहे वर्ब, किंवा त्याला आपण पीचा अर्थ प्रिडिकेट असं म्हणतो. प्रिडिकेट. प्रिडिकेटला इंग्लिश मध्ये वर्ब असं म्हणतात, ज्याचा अर्थ काय असतो? क्रियापद असतो. क्रियापदाचा फॉर्म काय आहे? प्रिडिकेट किंवा वर्ब. प्रिडिकेट किंवा त्याला वर्ब असं म्हणतात क्रियापदाला. त्यानंतर वर्ड आहे का, हा एक घटक आहे त्यातला शब्दामधला, तुमचा जो हे आहे बेसिक सेंटेन्स पॅटर्न मधला एलिमेंट आहे हा. ओ फॉर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? कर्म. कर्माचा सिंबल काय आहे? ओ असा आहे. कर्माचा सिंबल काय आहे? ओ आहे. आता परत कर्मामध्ये पण आपल्याला माहिती आहे बरेच काय प्रकार आहेत. कर्मामध्ये 2 प्रकार असतात, एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि दुसरा कुठला आहे? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. किंवा इथं आपण लिहू शकतो का, समजा आपण इथे लिहिलं, समजा इथं डायरेक्ट ऑब्जेक्ट लिहिलं आपण. डायरेक्ट ऑब्जेक्ट. द डायरेक्ट ऑब्जेक्टला काय म्हणायचं? मुख्य कर्म. मुख्य कर्म किंवा प्रत्यक्ष कर्म असे म्हणतात. डायरेक्ट ऑब्जेक्टचा जो सिंबॉल आहे तो काय आहे? डायरेक्ट ऑब्जेक्टचा ओडी असा आहे. आपण पूर्वी असं म्हणतो डीओ, पण अलीकडे जे आपले लेखचं पुस्तक आहे इंग्लिश ग्रामरचं, किंवा ज्याने हे जेव्हा काढलेलं आहे लँग्वेजवर, लिंग्विस्टिक्सवर, तर त्या पुस्तकामध्ये असं सिंबॉल दिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे पहा, इंग्लिश ग्रामर फॉर टुडे. इंग्लिश ग्रामर फॉर टुडे हे पुस्तक जॉफ्रे लिसनं लिहिलेलं आहे. आणि हे लिंग्विस्टिक मधलं सर्व पुस्तकांमध्ये उच्चांक समजला जातो. म्हणजे जसं रेन आणि मार्टिन आहे इंग्लिशमध्ये, किंवा जसं तुमचं पिचारचं पुस्तक आहे ते इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटसाठी वगैरे बऱ्याच वापर होतो, तसं हे पुस्तक बेसिक आहे. सर्व विद्यापीठामध्ये, सर्व कॉलेजमध्ये, म्हणजे इंटरनॅशनल नॅशनल लेवलच्या कॉलेजमध्ये हे पुस्तकाचा वापर केला जातो. त्यामध्ये त्याने अशा प्रकारचे फॉर्म्युले दिले, तेच आपल्या परीक्षेवर सुद्धा असं विचारतात. डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. दुसरा आहे ते कसला आहे? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. दुसरं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आता इनडायरेक्ट ऑब्जेक्टला काय म्हणायचं? उपकर्म. मुख्य कर्मचं उपकर्म किंवा अप्रत्यक्ष कर्म. आता त्याचा सिंबॉल मात्र काय आहे? ओ आहे असा आहे. इनडायरेक्ट ऑब्जेक्टचा सिंबॉल काय आहे? ओ आहे. त्यानंतर सी फॉर कायचा अर्थ आहे? कॉम्प्लिमेंट आहे. आता कॉम्प्लिमेंटचा अर्थ तुम्हाला माहित आहे पूरक असा असतो, म्हणजे कर्त्यास किंवा क्रियापदाला पूरक म्हणून शब्द असतो. आता पूरक साठी काय शब्द देतो आपण? इथं सी देतो. पूरकचे पण परत 2 प्रकार पडतात. पूरकचे 2 प्रकार पडतात. पहिला पूरक आहे ज्याला आपण काय म्हणतो? सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असं म्हणतो आपण. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट ज्याला आपण कर्ता पूरक असं म्हणतो. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंटचा अर्थ आहे कर्ता पूरक किंवा कर्त्यास पूरक येणे. कर्ता पूरक.
कर्ता पूरक किंवा पूरक कर्ता. पूरक कर्ता. आता पूरक कर्त्याला शब्द काय आहे तर सीएस असा वापरतात पूरक कर्ता. पुढचा प्रकार आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. जसं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे तसं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असतं. आता ते आपण सगळे बघू आपण डिटेलमध्ये. तुम्हाला फक्त ओळख व्हावी म्हणून हे सिंबल देतो. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक कर्म. पूरक कर्म. आता पूरक कर्मला शब्द काय आहे तर सीओ असं वापरतात. पूरक कर्म सीओ. आणि शेवटचं काय ए फॉर ज्याला आपण ऍडोरेबल असं म्हणतो. ऍडोरेबल. ऍडोरेबल म्हणजे काय हो त्याला आपण क्रियाविशेषणात्मक असं म्हणतो. क्रियाविशेषणात्मक. विशेषणात्मक ज्याला आपण ए असं सिंबल देतो ऍडोरेबल. मला वाटतं विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी तुम्हाला हे सिंबल कळायला असतील बा. यस पी किंवा व्ही दोन्ही पण चालते या ठिकाणी. म्हणजे पहिला आहे तो आहे सब्जेक्ट आहे, प्रिडिकेट किंवा वर्ब आहे. सब्जेक्टला सब्जेक्ट म्हणायचं येस म्हणायचं, प्रिडिकेटला प्रिडिकेट पी किंवा व्ही असं म्हणतात. लिंग्विस्टिक मध्ये नेहमी पी असं वापरतात प्रिडिकेट. ऑब्जेक्टला काय म्हणतो आपण इथं ओ म्हणतो. डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर ओडी म्हणायचं. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर काय म्हणायचं ओआय असं म्हणायचं. कॉम्प्लिमेंट असेल म्हणजे पूरक असेल तर त्याला सी म्हणा. आणि सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असेल तर सीएस म्हणजे त्या कर्त्याबद्दल पूरक माहिती असते. आता मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कधी असतं, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कधी असतं. आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असेल तर त्याला सीओ असं म्हणायचं. सीओ हा सीओ आहे. आणि ऍडोरेबल असेल तर क्रियाविशेषण. ओके मला वाटतं ही ओळख तुम्हाला पुरेशी झालेली आहे. आता आपण बेसिक सेंटेन्स पॅटर्न मध्ये कशा प्रकारचे वाक्य येतात आणि त्यामुळे तुम्हाला परीक्षेला कसे प्रश्न विचारले जातात हे आपण या ठिकाणी पाहूया. पाहता या ठिकाणी आय होप मला वाटतं सगळ्यांचं लिहून झालं असावं. समजतं ना सगळ्यांना काय अडचण नाही का. आता या ठिकाणी आता आपल्याला अशा प्रकारचे 8 प्रकार असतात. आता आपण एक्झाम्पल फक्त 2-2 किंवा 3-3 घेऊया जेणेकरून आपला सगळा हा प्रकार कव्हर होऊन परीक्षेमध्ये आलेले उदाहरण आपल्याला सोडवता येतील. आता या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये आलेले प्रश्न कसे असतात ते आपण या ठिकाणी पाहू. आता परीक्षेमध्ये प्रश्न पाहण्याच्या अगोदर आपण काय करू अगोदर ह्या सगळ्या प्रकाराची माहिती घेऊया. पहिला प्रकार आहे बघा इथं काय म्हटलंय SPOC. त्यातला जे प्रकार आहेत वगैरे हे जो आपल्या लिस्ट दिलेले आहेत इंग्लिश ग्रामर मध्ये त्यातला आपण पहिला प्रकार इथं बघतोय आणि तो प्रकार आहे पहा S+P. हा प्रकार इथं पाहायचा. याचा अर्थ काय हो असं काय वाक्य असेल त्यामध्ये कर्ता आणि क्रियापद असतो. म्हणजे देअर आर सो मेनी सेंटेन्सेस which carry only subject and predicate, subject and verb. असे काय वाक्य असतात की त्या वाक्यामध्ये फक्त कर्ता आणि क्रियापदच आपल्याला पाहायला मिळतो. मग त्यामध्ये किंवा फार त्या ठिकाणी हे जर सूत्र असतं तर काय असतंय की सब्जेक्ट प्लस इनट्रान्सिटिव्ह वर्ब असतं. आता तुम्हाला माहित आहे की वर्बचे तसे 14-15 प्रकार आहेत. ट्रान्सिटिव्ह, इनट्रान्सिटिव्ह, फायनाइट, नॉन फायनाइट, रेग्युलर, इरेग्युलर, स्ट्रॉंग, वीक वेगवेगळ्या प्रकारचे वर्ब असतात. त्यातला 2 प्रकार महत्वाचे आहेत की इनट्रान्सिटिव्ह आणि ट्रान्सिटिव्ह. ट्रान्सिटिव्ह कधी म्हणायचं आणि इनट्रान्सिटिव्ह कधी म्हणायचं. आता ट्रान्सिटिव्ह वर्ब कधी असतं की ज्या वर्बला ऑब्जेक्ट लागतं. ट्रान्सिटिव्ह वर्ब इज वन विच रिक्वायर्स एन ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल राजू एट अ मँगो. व्हॉट डिड राजू ईट अ मँगो. राजूने आंबा खाल्ला. राजूने काय खाल्लं आंबा खाल्ला. पण आपण म्हणलं राजू लाप्स, राजू गोज, राजू वेंट, राजू गेला, राजू हसतो. ह्याला क्रियापदाची गरज नाही. त्याला म्हणायचं इनट्रान्सिटिव्ह वर्ब. मग हे तर जे शक्यतो क्रियापद असतात ते इनट्रान्सिटिव्ह वर्ब म्हणून आलेले असतात. इथं ट्रान्सिटिव्ह वर्बचे शक्यतो क्रियापद इथे येत नाही. आता फॉर एक्झाम्पल बघू आपण. समजा हे एक्झाम्पल आहे दिसतंय का बघा. समजा असं एक्झाम्पल आहे बघा बर्ड्स फ्लाय. आता याला मला सांगा पॅटर्न कसा येईल या वाक्यामध्ये. बर्ड्स फ्लाय मध्ये पॅटर्न कसा येईल.
या ठिकाणी काय येणार बर्ड्स काय आल्या वाक्यामध्ये अगदी बरोबर आहे, इथं सब्जेक्ट आलेला आहे आणि फ्लाय काय आल्या या ठिकाणी प्रिडिकेट आलेला आहे, म्हणजे पक्षी उडतात. मग ह्या ठिकाणी जो ऑब्जेक्ट आहे, आता समजा असं असलं बर्ड्स सिंग किंवा बर्ड्स ईट, तर ईटला पुढे आपण क्रियापद विचारलं असतं, ईट म्हणजे काय खातो, पक्षी खातात पण काय खातात, असा प्रश्न आला असता. त्यामुळं बर्ड्स फ्लाय. किंवा सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण, राजू लाफ और स्मिता स्माइल्स. आता या वाक्यामध्ये आपल्याला काय द्यायचं आहे, महत्वाचा आपला पार्ट आहे तो काय आहे, आपला जो महत्वाचा पार्ट द्यायचा आहे तो काय द्यायचा आहे, त्या ठिकाणी आपल्याला आता राजू लापड ह्या वाक्यामध्ये काय आहे, राजू लापड उच्चार लापट असा असतो, तुम्ही फोनॉलॉजी मध्ये किंवा फोनेटिक्स मध्ये शिकला असेल. आता या ठिकाणी राजू या ठिकाणी काय आलं, राजू सब्जेक्ट आहे, लापड काय आलं या ठिकाणी प्रिडिकेट आलेला आहे, स्मिता या काळामध्ये काय आलेला आहे सब्जेक्ट आलेला आहे, अँड स्माइल्स काय आलं या ठिकाणी प्रिडिकेट आलेला आहे. काय झाला, हा झाला पहिला पॅटर्न, काय झाला एस प्लस पी सब्जेक्ट प्लस प्रिडिकेट. काय पहिल्या पॅटर्न कळा सगळ्यांना, सब्जेक्ट प्लस प्रिडिकेट फक्त एवढा पार्ट असतो, हा एवढा सोपा प्रकार आहे. त्यानंतर आपण दुसरा प्रकार बघूया, सेकंड पॅटर्न आहे तो आहे एस प्लस पी प्लस ओ सब्जेक्ट प्लस प्रिडिकेट प्लस ऑब्जेक्ट. मग ह्यामध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला, कर्ता क्रियापद आणि कर्म, पण या ठिकाणी शक्यतो डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. फॉर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल तुमचं लक्षात द्या बघा, कुठले तुम्ही एक्झाम्पल ते घेऊ शकता, ह्याला काय एक्झाम्पल घ्यायला काय तुम्हाला काय मर्यादा नाही. उदाहरणार्थ मी असं एक्झाम्पल तुमच्या समोर ठेवलं की शेक्सपियर रोट हॅमलेट, शेक्सपियर रोट हॅमलेट, शेक्सपियर रोट हॅमलेट. सांगा यामध्ये पॅटर्न कसा आला हो, अगदी बरोबर आहे, या ठिकाणी शेक्सपियर का आले यामध्ये सब्जेक्ट आला, सब्जेक्ट. अशा प्रकारे आपल्याला चेंज सुद्धा करावं लागतं, म्हणजे ग्रामरचे जेवढे पॅटर्न आहेत त्या ग्रामरच्या सगळ्या पॅटर्नचा हा बेस आहे. त्याचा फायदा आपल्याला चेंज वाईज करायला सुद्धा होतो, डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच मध्ये सुद्धा होतो. क्लासचा पार्ट शिकतो आपण जेव्हा मेन क्लास, सबऑर्डिनेट क्लास, नाउन क्लास, ऍडजेक्टिव्ह क्लास, ते जेव्हा आपण फंक्शन बघतो तेव्हा सुद्धा याचा फायदा होतो. जेव्हा तुम्ही सिंपल कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स अभ्यास करता, सिंपल कॉम्पाऊंड सेंटेन्स मिक्स वाक्य, तेव्हा ह्याचा फायदा होतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय फिगर ऑफ स्पीच आहे, काय फिगर ऑफ स्पीच आहेत की ते ह्या स्ट्रक्चरवर अवलंबून आहेत, किंवा काय काय फिगर ऑफ स्पीच आहेत की त्या रचनेवर सुद्धा काय अवलंबून आहेत, त्या फिगर ऑफ स्पीचला सुद्धा तुम्हाला फायदा होईल. जसं क्लायमॅक्स असेल किंवा असं काय फिगर ऑफ स्पीच आहेत, तर सब्जेक्ट आहे, प्रिडिकेट आहे आणि ऑब्जेक्ट आहे. आता तुम्ही सेकंड एक्झाम्पल मध्ये तुम्ही असं सांगू शकताय पहा, फॉर एक्झाम्पल असं एक्झाम्पल आहे, आर्ची ड्राइव्हज ए ट्रॅक्टर. तुम्ही सांगू शकता यातला सेंटेन्स पॅटर्न कसा आहे तो, किंवा असा एक पॅटर्न आहे, मोहन प्लेज क्रिकेट. कुठलं एक्झाम्पल असू द्या, म्हणजे ह्या पॅटर्न मध्ये बसलं का त्याला म्हणायचं एसपीओ पॅटर्न. बसत ते सांगू शकता मला येते त्याने. आर्च काय आलं वाक्यामध्ये, एस आलं, इथं सब्जेक्ट आलं, ड्राइव्ह काय आलं वाक्यामध्ये प्रिडिकेट आलं, आणि ट्रॅक्टर काय आलं वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आलं. इथं मोहन काय आलं वाक्यामध्ये सब्जेक्ट आलं, प्लेस काय आलं प्रिडिकेट आलं, क्रिकेट काय आलं या ठिकाणी ऑब्जेक्ट आलं. या ठिकाणी आपला दुसरा प्रकार संपला किंवा कळाला. सगळ्यांना कळालं का, सगळ्यांना समजते का, समजते का, काय अडचण असेल तर मला सांगा. आता आपण तिसरा प्रकार बघू, आपण या ठिकाणी तिसरा प्रकार दिसते का त्यात, तिसरा प्रकार बघू आपण या ठिकाणी. आता जो तिसरा प्रकार आहे त्यात तिसऱ्या प्रकारामध्ये जो स्ट्रक्चर आहे तो आहे एस प्लस पी प्लस सी, असा जो प्रकार आहे एस प्लस पी प्लस सी, तर तो प्रकार आपण या ठिकाणी पाहतोय. तो प्रकार आहे
एस प्लस पी प्लस सी. तिसरा प्रकार आहे एस प्लस पी प्लस सी, ज्याला आपण काय म्हणतो सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असं म्हणतो. ज्याला आपण सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणतो. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणतो की ज्या ठिकाणी सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणून काय भाग येऊ शकतो. सब्जेक्ट जर आपण त्याला फॉर्म आपण काय दिला होता ह्याला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, ज्याला आपण काय फॉर्म दिला होता बघा इथं CS असं दिला. आता मला सांगा की सब्जेक्ट ज्यावेळेस कॉम्प्लिमेंट असतं त्यावेळेस वाक्यरचना काय येतात. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असतं त्यावेळेस त्या वाक्यामध्ये सगळ्या प्रकारचे टू रूप येतात. आता मला सांगा टू रूप तुम्हाला कोणकोणते माहित आहेत सांगा मला. टू फॉर्म्स, ऑल टू फॉर्म्स. जर यामध्ये सगळे टू रूप आले तर हा पॅटर्न तयार होतो, अन्यथा होत नाही. टू सगळे रूप दिसते का त्यात सगळे टू रूप सांगा मला. वर्तमान काळ टू रूप आहे एम इज आर. अगदी बरोबर. वर्तमान काळापासून सुरुवात करा. एम इज आर. भूतकाळी वॉज वेअर. अगदी बरोबर आहे. भूतकाळी वॉज वेअर. आणि भविष्य काय असेल तर काय होतो शाल बी आणि विल बी. हे सगळे टू रूप असली तर हा पॅटर्न तयार होतो, अन्यथा हा पॅटर्न तयार होत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचे ते कन्फ्युजन झालेलं आहे परीक्षेमध्ये. कधी पॅटर्न तयार होतो जरी सगळे टू रूप आले. एसपीसी पॅटर्न साठी तुम्हाला सगळे टू रूप असावं लागतात. एम इज आर, वॉज वेअर आणि शाल बी विल बी. हे सगळं टू रूप आले असेल तरच हा पॅटर्न तयार होतो. पण फक्त टू रूप पासूनच चालत नाही तर काय तुम्हाला लेक्सिकल वर्ब असतात किंवा काय मेन वर्ब असतात, काय टिपिकल वर्ब्स असतात. ते टिपिकल वर्ब्स कोणते असतात यामध्ये. आता हे जे टू काय वर्ब्स आहेत हे वर्ब्स कुठले कुठले आहेत तर हे वर्ब आले का हा पॅटर्न होतो. लुक, लाईक, appear, feel, seem, become, remain, turn, taste, grow, keep. हे जे क्रियापद आले बघा, हे क्रियापद काय ठराविक क्रियापद आहेत बघा. लुक, लाईक, अपियर, फील, सीम, बिकम, रिमेन, टर्न, टेस्ट, ग्रो. हे जर क्रियापद आले तरच हा पॅटर्न तयार होतो. मग हे क्रियापद कोणकोणते आहेत बघा. लुक, लाईक, अपियर, फील, सीम, बिकम, रिमेन, टर्न, टेस्ट, ग्रो. पाहता फॉर एक्झाम्पल बघा आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल मी तुमच्या समोर ठेवतो. असं एक्झाम्पल बघा. शी इज अ पायलट. शी इज अ पायलट. आता या ठिकाणी पॅटर्न सांगा. शी कोण आहे पायलट आहे. पायलट कोण आहे शी आहे. मीन्स बोथ द वर्ड शी अँड पायलट आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. पायलट कोणासाठी सांगते शी साठी सांगते आणि शी कोणासाठी सांगते पायलट सांगते. म्हणजे दोन्ही पण शब्द एकमेकाला काय आलेले आहेत या ठिकाणी पूरक म्हणून आलेले बघा. या ठिकाणी शी सब्जेक्ट आहे, प्रिडिकेट आहे, कॉम्प्लिमेंट आहे. मग असा जो पॅटर्न येतो त्याला आपण काय म्हणतो सीएस म्हणतो. सीएस का म्हणायचं कारण शी कोण आहे पायलट आहे, पायलट कोण आहे शी आहे. आणखी एक्झाम्पल तुम्ही हे बघू शकता. ही बिकेम मॅड. ही बिकेम मॅड. और असं म्हणू शकतो आपण इट लुक्स स्मार्ट. इट लुक्स स्मार्ट. खाली शेवट खाली दिसते का नाही कोणाच शेवट खाली दिसते का दिसत ठीक आहे ठीक आहे इट्स ओके. लाईट जरा थोडा फोकस करतोय. हा लाईट बंद करायची का कोणती लाईट बंद करायची पहिले करायला लागेल हे करायला लागेल. तुमच्याकडे चमचमीत कोण आहे बघा. इथले कुठलं बटन आहे त्याबद्दल याच याचं कुठं बघा बघू आपण एक मिनिट. हे सब्जेक्ट आहे, प्रिडिकेट आहे आणि मॅट आलं, कॉम्प्लिमेंट आलं. इट सब्जेक्ट आलं, लुक प्रिडिकेट आलं आणि स्मार्ट कॉम्प्लिमेंट आलं.
कुठला बंद करायला लागेल? हा लागेल का? मग ते कुठं आहे? बटन कुठं आहे? हेच आहे का? वरच आहे का? अच्छा अच्छा, बघू मी ट्राय करतो बंद करून. एक मिनिट. तर ठीक आहे, तुम्हाला हे सगळं दिसू शकते, मला क्लिअर दिसते. हा झाला की पॅटर्न झाला, तिसरा पॅटर्न झाला. आता चौथा पॅटर्न बघूया. चौथा पॅटर्न काय आहे? आणि त्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये आलेले एक्झाम्पल कसे असतात हे पण मी तुम्हाला दाखवतो. आणि त्यानंतर आपण बाकीच्या प्रकाराला काय बोलूया आपण. आता हा आपला मला ते तिसरा प्रकार झाला. आता आपण या ठिकाणी चौथा प्रकार बघतोय. आपण या ठिकाणी चौथा प्रकार असा आहे पहा, जो पहिला बघितला सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट, दुसरा पहिला सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट प्लस ऑब्जेक्ट म्हणजे एसपीओ. पहिला एसपी पहिला, दुसरा एसपीओ, तिसरा एसपीसी म्हणजे सब्जेक्ट प्रेडिकेट आणि कॉम्प्लिमेंट. आता चौथा पण काय बघतोय आपण या ठिकाणी, तो असा आहे पहा, सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट प्लस जो वाक्यामध्ये जे एक्स्ट्रा पार्ट असतो तर असं एस म्हणतात, एक्स्ट्रा पार्ट. तर आपण ॲडव्हर्बियल असं म्हणतो. ॲडव्हर्बियल चालतं एक्स्ट्रा पार्ट वाक्यातला. एसपीए. आता एसपीए पॅटर्न कधी असतो तर आपण या ठिकाणी पाहूया. एसपीए फॉर एक्झाम्पल असं एक्झाम्पल आहे बा, वी आर इन द क्लास. वी आर इन द क्लास. त्या ठिकाणी पहा, वी आर इन द क्लास म्हणजे आपण सगळं वर्गात आहोत. आता पॅटर्न तुम्ही सांगू शकताय. या ठिकाणी वी हे वाक्यामध्ये काय आलेलं आहे? सब्जेक्ट आलेला आहे, आर हे प्रेडिकेट आलेलं आहे, आणि इन द क्लास हा वाक्याला काय आलेला आहे? एक्स्ट्रा पार्ट आला आहे, ॲडव्हर्बियल. किंवा असं एखादं एक्झाम्पल सांगू शकताय. असं एखादं एक्झाम्पल सांगू शकता तुम्ही, आर्ची जम्प इनटू द वेल. आर्ची जम्प इनटू द वेल. त्याला तुम्ही सांगू शकताय, आर्चीने विहिरीत उडी मारली. और आणखी नाही तुम्ही पॅटर्न पहा, ज्या वाक्यामध्ये आपल्याला ही इज ॲट होम, ज्या ठिकाणी स्थान सांगितलं जातं, एक्स्ट्रा पार्ट ॲडव्हर्बियलचा पार्ट असतं, ॲडव्हर्बियल फंक्शन असतं, त्या ठिकाणी हा पॅटर्न तयार होतो, एसपीए. आता या ठिकाणी मला सांगू शकताय बा, आर्ची वाक्यामध्ये काय आलेलं आहे? सब्जेक्ट आलेला आहे, जम्पड काय आलेला आहे? प्रेडिकेट आलेला आहे, आणि कुठे येतो? इनटू द वेल, ॲडव्हर्बियल आलेला आहे, एक्स्ट्रा पार्ट आलेला आहे. और ही इज ॲट होम, ही वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे, इज प्रेडिकेट आहे, आणि ॲट होम एक्स्ट्रा पार्ट आलेला आहे. तर आपण इथं चौथा प्रकार पाहिला. नंतर आपल्याला पाचवा प्रकार बघूया आपण इथे. तर पाचवा प्रकार आहे तो काय आहे? या ठिकाणी काय केलेलं आपण? प्रेडिकेट फक्त ए घेतला, ॲडव्हर्बियल घेतलेला. आता आपण इथं ऑब्जेक्ट घ्यायचं त्याच्या अगोदर, ॲडव्हर्बियलच्या अगोदर ऑब्जेक्ट घ्यायचं, म्हणजे एस प्लस पी प्लस ओ प्लस ए असा पॅटर्न तयार होतो. असा जो पॅटर्न तयार होतो, एस प्लस पी प्लस ओ प्लस ए म्हणजे सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट प्लस ओ प्लस ॲडव्हर्बियल. जो एक्स्ट्रा पार्ट आहे, एक्स्ट्रा पार्ट इथं कसा तयार होतो सांगा आपण. एक्झाम्पल सोपं असतं, जसं आपण इथं म्हटलं वी आर इन द हॉल, किंवा आपण असं म्हणूया आपण, ही केप्ट द बुक, ही केप्ट द बुक ऑन द टेबल, ही केप्ट द बुक ऑन द टेबल. आता या प्रकारामध्ये आपल्याला सगळे हे घटक दिसतील, सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. आता या ठिकाणी कुठला घटक दिसतो आपल्याला? पहिल्यांदा या ठिकाणी ही पण काय आहे? सब्जेक्ट आहे. केप्ट काय या ठिकाणी? प्रेडिकेट आलं. आता द बुक काय आलेलं आहे? ऑब्जेक्ट आलेला आहे, आणि कुठे ठेवलं? वेअर? ऑन द टेबल, एक्स्ट्रा पार्ट ॲडव्हर्बियल आलं, एस पी ओ ए ॲडव्हर्बियल. समजतंय का? आय होप माय लेक्चर इज नॉट गोइंग अबाउट युअर हेड. ओके, एम आय राईट? नेक्स्ट बघू आपण. तुम्ही आता मला सांगू शकताय
शी मेट हिम इन द हॉटेल. The driver stopped. The driver stopped the bus. The driver stopped the bus at a hotel. यात तुम्ही सांगू शकता बघा प्रेडिकेट ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट काय आहे. या ठिकाणी शी वाक्यामध्ये काय आलं हो, सब्जेक्ट आलेला आहे, मीट काय आलेला आहे, प्रेडिकेट आलेला आहे. आता हिम ऑब्जेक्ट आलेला आहे आणि कुठे येते इन द हॉटेल, सॉरी इन द हॉटेल आढळतो असं बोलू शकतो आपण. तर द ड्रायव्हर सब्जेक्ट आहे, स्टॉप प्रेडिकेट आलेला आहे, द बस ऑब्जेक्ट आलेला आहे, नियर किंवा ऍट अ हॉटेल आढळतो. किती फार सोपं आहे बघा, काय समजतं का तुम्हाला. नेक्स्ट पुढचा पार्ट बघू आपण. पुढचा पार्ट आहे तो आहे 6वा पॅटर्न आहे तो आहे. आता इथे आपण SPOA पाहिलं शेवट. आता 6वा पॅटर्न आपण बघतोय आपण SPOIOD. आता OI आणि OD मधला काय फरक आहे तर आपण याची पाहूया. तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न असतो कुठले पण एखादं हे दिलं जातं त्याला तुम्हाला ते ओळखायचं असतं. त्याला जो पार्ट आहे तो दिला जातो. ही बोल नका बॉक्समध्ये नोट्स देऊन घ्या. यू आर नॉट सपोज टू टॉक. त्या ठिकाणी बघा, त्या ठिकाणी सब्जेक्ट आहे, प्रेडिकेट आहे, OI असतं आणि OD असतं. OI आणि OD मध्ये काय फरक आहे तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट. त्या ठिकाणी पहा SPOIOD असा पॅटर्न आहे SPOIOD. आता या ठिकाणी बघा ओडी मध्ये तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं, OI मध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. आता एका वाक्यामध्ये आपल्याला कसं दाखवत आपण, समजा असं एक्झाम्पल आहे, ही गेव हर अ बुक. ही गेव हर बुक. आता या ठिकाणी बघा, आता या वाक्यामध्ये आपल्याला ते सांगायचं आहे, आपल्याला इथं घटक सांगायचे आहेत. इथं घटक कुठलं आले ते घटक सांगा आपण. त्या वाक्यामध्ये मला सांगा ही काय आलं, सब्जेक्ट आलेला आहे, गेव काय आलेला आहे, प्रेडिकेट आलेला आहे, हर आणि अबू. आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं ओळखायचं आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट कसं ओळखायचं. डायरेक्ट ऑब्जेक्ट आपण कधी ओळखतो, जेव्हा वाक्याला किंवा जेव्हा वाक्यातल्या प्रश्नाला काय आणि प्रश्न विचारायचा, क्रियापद आहे. जसं व्हॉट डिड ही गिव्ह हर अ बुक. त्याने त्याला एक पुस्तक दिलं, त्याने त्याला काय दिलं, पुस्तक दिलं. मग ह्या ठिकाणी हे झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. त्याला आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट असं लिहायचं नाही तर काय लिहायचं, ओडी लिहायचं. आणि कोणाला दिलं, हुम डिड ही गिव्ह अ बुक. त्याने पुस्तक कोणाला दिलं, तिला दिलं. मग हरला काय म्हणायचं आपण, OI असं म्हणायचं. OI किंवा पूर्वीच्या पद्धतीमध्ये डीओला ओडीला असं डीओ पण लिहित होते आणि OI ला IO लिहायचे. पण आता तुम्हाला परीक्षेमध्ये पण असं लेबल दिलेले आहे, त्यामुळे अशा पद्धतीने घेऊ आपण. नेक्स्ट आता बघा, तुम्ही मला सांगू शकता बघा, शी आस्क्ड मी ए प्रॉब्लेम. असं म्हणा आपण. She tells him. आता प्रत्येक पॅटर्न मध्ये आपल्याला हे करता येते का बघू आपण. शी आस्क्ड मी अ प्रॉब्लेम. मध्ये काय आहे बघा, सब्जेक्ट आहे, आस्क काय या ठिकाणी प्रेडिकेट आलेला आहे, मी आणि अ प्रॉब्लेम. मी काय आलेला आहे ठिकाणी OI आलेला आहे आणि प्रॉब्लेम काय आलेला या ठिकाणी OD आलेले. हे का लक्षात येते. शी टेल्स या वाक्यामध्ये शी सब्जेक्ट आहे, त्यानंतर येतं टेल्स या वाक्यामध्ये काय आलेला आहे, प्रेडिकेट आलेला आहे आणि हिम आणि अ स्टोरी. हिम या वाक्यामध्ये OI आलेला आहे आणि स्टोरी काय आलेला आहे, OD आलेला आहे. किती सोपा पॅटर्न आहे बघा. आता तुम्हाला परीक्षेत कसं प्रश्न विचारतात हे आपण भाग पाहूया.
नेक्स्ट बघा, हा झाला किती पॅटर्न झाला आपला, हा 6वा पॅटर्न झाला आपला. आता आपण पुढचा पॅटर्न बघूया, आपण तो आहे 7वा पॅटर्न आहे. तो पॅटर्न आपण या ठिकाणी बघूया. तो पॅटर्न कसा आहे पहा, एस प्लस पी प्लस ओ प्लस, त्याला काय म्हणतो आपण इथं ओसी, किंवा त्याला आपण सीओ, त्याला आपण ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असं म्हणतो. म्हणजे ऑब्जेक्टला धरून हा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट येतो, असा पॅटर्न आहे. आता हा जरा समजायला थोडस अवघड जाईल तुम्हाला, पण एकदा लक्षात आलं का तुम्ही विसरणार नाही पहा. उदाहरणार्थ पहा, अशा ह्यामध्ये जे एक्झाम्पल असतात ते एक्झाम्पल जरा थोडी टिपिकल असतात. जसं वी बॉट द हाऊस एम्प्टी, वी बॉट द हाऊस एम्प्टी. आता या ठिकाणी आपण असं पण वाक्यरचना केली असते, वी बॉट द एम्प्टी हाऊस, पण असं नाही केलं. वी बॉट द हाऊस एम्प्टी. हिअर वी वॉन्ट टू फोकस ऑन द वर्ड एम्प्टी. आपल्याला एम्प्टी आहे ह्याचा आपल्याला फोकस करायचा आहे, मग अशा प्रकारचे वाक्यरचना येतात. ह्याचा पॅटर्न कसा आहे ते मला सांगू शकताय बा. या ठिकाणी वी का आले, यामध्ये सब्जेक्ट आलेला आहे बा, यस आलेला आहे, दिसतंय का बघा हे, होते मला शंका येते म्हणून म्हटलं. या ठिकाणी बघा, वी काय आलेल्या वाक्यामध्ये येतं, सब्जेक्ट आलेला आहे, बॉट काय आलेला आहे, प्रिडिकेट आलेला आहे, द हाऊस ऑब्जेक्ट आलेला आहे, आणि एम्प्टी हा शब्द कोणासाठी आलाय हो, वी साठी आलाय, हाऊस साठी आलाय, हाऊस साठी आलाय का वी साठी आलाय, हाऊस साठी आलाय, अगदी बरोबर आहे. मग ह्याला काय म्हणायचं, सीओ म्हणजे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. हाऊस कसला आहे ते एम्प्टी आहे. आता आणखी एक्झाम्पल बघा, तुम्ही सांगू शकता. सेकंड एक्झाम्पल तुम्ही बघा, he painted the car green, he painted the car green, or she made him great. असे एक्झाम्पल असतात बघा. ह्या कामाला आपल्याला जरा थोडासा विचार करावा लागतो, थोडस फोकस केला का आपल्याला कळू शकतं ते. काय सांगू शकता इथं, ही पेंटेड द कार ग्रीन, ही वाक्यामध्ये काय आलेलं आहे, इथं सब्जेक्ट आलेला आहे, पेंटेड काय आलं या ठिकाणी प्रिडिकेट आलेला आहे, द कार ऑब्जेक्ट आलेला आहे, आणि ग्रीन काय आलेला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आलेला. शी मेड हिम ग्रेट. आता बऱ्याच लोकांना इथं दॅट ऑब्जेक्ट आणि दॅट ऑब्जेक्ट मध्ये फरक होऊ शकतो, किंवा त्यांना कन्फ्युज होऊ शकतं. आता शी मेड हिम, शी सब्जेक्ट आलेला आहे, मेड काय या ठिकाणी प्रेडिकेट आलेला आहे, हिम आणि ऑब्जेक्ट. इथं आय वॉन्ट देव असं लिहायचं नाही, कारण या ठिकाणी हिम बद्दलच ग्रेट आले, तसं कार बद्दल ग्रीन आले, म्हणून इथं ओ आहे, आणि हे काय आलेलं आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आणि लास्ट पार्ट की ज्याच्यावर लिस्ट जास्त फोकस केलेला नाही, पण अलीकडे तो लास्ट पार्ट आपण ग्रामर मध्ये शेवटचा प्रकार काय सगळ्या ग्रामरने ऍक्सेप्ट केलेला नाही, तिथपर्यंत आपण सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलेला आहे. आता तो लास्ट पार्ट दिलेला आहे, पण त्याने पॅटर्न मध्ये दिलेला आहे म्हणून आपण ते घेऊया, पण याचा जास्त फायदा होत नाही, किंवा ह्याचा जास्त अप्लिकेशन कुठे जास्त केलं जात नाही, पण तो आपल्या पॅटर्न मध्ये आलेला आहे म्हणून तो इथं प्रकार घेऊया आपण. तो आहे लास्ट टाइप आहे, तो आहे एस पी वाय. जो लास्ट पार्ट दिलाय तो आहे एस प्लस पी प्लस वाय. इथं लिस्टला आपल्या लिस्ट असं म्हणणं होतं की जर एखादं द्वितीय आली असेल, कर्मानंतर जर एखाद्या कर्त्याची किंवा कर्माची द्वितीय आली असेल तर त्याला ओ असा शब्द द्यायचा. पण आता आपण ओ शब्द काय देत बसत नाही, आपण डायरेक्ट ओ लिहितो, ओ असं लिहित नाही, पण त्यांची अपेक्षा होते तसं, तर त्यांनी तसं पुस्तकामध्ये पॅटर्न दिलेला आहे. जसं की एक एक्झाम्पल पण देतो फेमस त्यांनी दिलेलं, द वेटर सर्व्ड, द वेटर सर्व्ड. आता ह्या एक्झाम्पल मध्ये त्यांना असं अपेक्षित होतं की द वेटर ह्या वाक्यामध्ये आपल्याला माहित आहे सब्जेक्ट आहे, सर्व ह्या वाक्यामध्ये आपल्याला माहित आहे प्रेडिकेट आहे, आणि हर आपण ओ लिहिलं तर चालते, पण त्यांचं अपेक्षा होती की ओ आय लिहावं, पण आपण आय काय देत बसत नाही सगळं. आता तुम्ही बाकीचे एक्झाम्पल सोडू शकताय. द टीचर प्रेज्ड हिम, we help them,
तर हे जो पॅटर्न आहे ह्या पॅटर्न मध्ये आपल्याला त्यांना असा अपेक्षित होतं. पाहता या ठिकाणी वी कसं आलेलं आहे, द टीचर, या ठिकाणी काय आलेलं आहे, द टीचर शब्द काय आलेला आहे, अगदी बरोबर आहे. प्रेझेंट काय आलेलं आहे या ठिकाणी, प्रेडिकेट आलेला आहे, वाय. वी शब्द काय आलेला आहे, हेल्प प्रेडिकेट आलेला आहे आणि या ठिकाणी वाय आलेला आहे. एवढा सोपा प्रकार आहे की जो त्याने आपल्या या ठिकाणी दिलेला आहे आणि अशा रीतीने आपण वी हॅव कम टू कन्क्लुजन ऑफ ऑल 8 काइंड्स ऑफ बेसिक सेंटेन्स पॅटर्न्स. या ठिकाणी आपण जे 8 प्रकार दिलेले होते, लिस्ट दिलेले आहे 8 प्रकार, ते 8 प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता त्यानंतर आणखीन काही गोष्टींना मी तुमचं लक्ष वेधून घेऊ इच्छितो आणि त्यानंतर परीक्षेमध्ये आलेले प्रश्न काय आहेत हे मी तुमच्या समोर ठेवतो. आता एकच मी तुम्हाला सेंटेन्स देतो, लांब सेंटेन्स देतो. त्या सेंटेन्स मध्ये तुम्ही फक्त मला पॅटर्न सांगायचं की त्या वाक्यामध्ये पॅटर्न काय आलेला आहे. हे जर तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं का वाक्य कोणते असू द्या, कोणत्या वाक्यामध्ये मला पॅटर्न तुम्ही पटकन मला सांगू शकता. आता समजा असे काय एक्झाम्पल आहे, आता आपलं पॅटर्न इथं पाहिलेलं आपण, असं काय एक्झाम्पल परीक्षेमध्ये आलेलं आहे. वुमेन paint their houses, women paint their houses white these days. आता या वाक्यांना पॅटर्न सांगा. आता तुम्हाला लांब सेंटेन्स वाटत असेल, पण जर आपण डिटेल विचार केला तर आपल्याला त्या वाक्यांना पॅटर्न कळू शकतो. वुमेन पेंट देअर हाऊसेस व्हाईट दीज डेज. बघा त्या ठिकाणी वुमेन वाक्यात काय आलेलं आहे, शब्द काय आलेला आहे, पेंट काय आलेला आहे, ठिकाणी प्रेडिकेट आलेला आहे. देअर हाऊसेस दिस इज अन ऑब्जेक्ट. आता व्हाईट शब्द कोणा बदल आलाय, वुमेन बदल आलाय, हाऊसेस बदल आलाय, हाऊसेस बदल आलाय. मग हा ठिकाणी व्हाईट शब्द आहे तो हाऊसेस बदल आलाय, म्हणून व्हाईट हा शब्द काय आला, त्याला काय म्हणतो आपण इथं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट सीओ. आणि दीज डेज कोणासाठी आलेला आहे, तर हा क्रियापदामध्ये एक्स्ट्रा पार्ट आलेला आहे. कधी पेंट करतात, आताच्या काळात, अलीकडच्या दिवसात, दीज डेज या दिवसात. लक्षात आलं तुम्हाला. आणखीन एक एक्झाम्पल देतो आणि त्यानंतर आपण एक्झामला आलेले एक्झाम्पल किंवा परीक्षेमध्ये आलेले उदाहरण आहेत ते आपण पाहू. The night slew the dragon with his sword. The night म्हणजे सरदार, स्लीव सारखं ठार करणे. The night slew the dragon with his sword. एखादा एक्झाम्पल असं म्हणू शकतो की त्या वाक्यामध्ये आपल्याला असा थोडासा फरक कळू शकतो आपण. आता या वाक्यामध्ये आपल्याला कशा रीतीने प्रश्न आलेला आहे किंवा कशा रीतीने आपल्याला वाक्याचा अनालिसिस करायचा आहे थोडक्यात हे आपण पाहूया. आणि काय सेंटेन्स एवढे सोपे असतात की त्या वाक्यामध्ये आपल्याला पटकन आपण त्या अनालिसिस करू शकतो वाक्याचं. जसं आता पहा या ठिकाणी द नाईट स्लीव द ड्रॅगन विथ हिज स्वॉर्ड. ह्याचा पॅटर्न कसा येईल, द नाईट काय वाक्यामध्ये शब्द काय करता आलेला आहे, स्लीवचा अर्थ ठार करणे म्हणजे काय वाक्यामध्ये प्रेडिकेट आलेला आहे. द ड्रॅगन हे काय वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आलेला आहे. आणि कशा साहाय्याने, विथ हिज स्वॉर्ड एक्स्ट्रा पडालेला आहे, ऍडव्हर्ब आलेला. कशा साहाय्याने, विथ हिज स्वॉर्ड. आता शाइन्स द मून म्हणजे द मून शाइन्स.
वाक्यरचना बदलली बघा पोएटिक डिव्हाइस मध्ये. टू क्रिएट फिगर ऑफ स्पीच टू क्रिएट द फोरग्राउंडिंग इफेक्ट अशा प्रकारची वाक्यरचना कवी लोक करत असतात. शॅन्स द मून. आता शॅन्स द मून एक शब्द आहे द मून. म्हणजे काय आला शॅन्स काय आला या ठिकाणी प्रेडिकेट आलेला अगदी बरोबर आहे. आणि द मून. आता हे सुद्धा लाईन बघा विलियम वर्ड्सवर्थच्या डॅफोडिल्स ह्या पोएम मधली लाईन आहे. 10,000 saw I at a glance. दिस ऍक्च्युअली अन एक्झाम्पल ऑफ हायपरबोल. हायपरबोलचं पण एक्झाम्पल आहे. आणि ह्या स्ट्रक्चर प्रमाणे एक एक्झाम्पल तयार होते. आता 10,000 ऑब्जेक्ट आलेला आहे. सॉ प्रेडिकेट आलेला आहे. आय शब्द आणि ऍट अ ग्लान्स आढळलं. तसं हे एक्झाम्पल कशाचं होतं. हा अलंकार कुठला आहे तर आपण इन्व्हर्जन असं म्हणतो. इन्व्हर्जन म्हणजे वाक्यरचना जर हे झालं असेल वर्ड ऑर्डर जर बदलले असेल. आणि हा अलंकार हे पण होतं हायपरबोल का आहे बिकॉज इट इज नॉट पॉसिबल फॉर अ नॉर्मल ह्युमन बीइंग टू कॅप्चर 10,000 फ्लॉवर्स ऑफ डॅफोडिल्स ऍट अ वन ग्लान्स ऍट अ वन साइट. म्हणून हे हायपरबोलचं एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल कसं सांगू शकतो आपण इन्व्हर्जन. आता इन्व्हर्जन कधी असतं किंवा वाक्यरचना बदलली असेल. आता सरळ वाक्यरचना असते तर तो सब्जेक्ट असतो आणि हे बदलले असेल वर्ड ऑर्डर तो हा अलंकार काय होतो इन्व्हर्जन. जसं ही करेक्ट ऑर्डर कशी पाहिजे द मून शाईन्स. द मून शाईन्स असं पाहिजे पण कसं झाले शाईन्स द मून. पण कशासाठी अ लिटिल पोएटिक इफेक्ट टू हॅव अ फोरग्राउंडिंग इफेक्ट टू अट्रॅक्ट द अटेन्शन ऑफ द रीडर्स. लोकांचं आकर्षण करण्यासाठी अशा प्रकारचे वाक्यरचना करतात किंवा एखादा हे येण्यासाठी रिदम येण्यासाठी ताल लावण्यासाठी वगैरे. तसं 10,000 सॉ ऍट अ ग्लान्स ऍक्च्युली वाक्यरचना कशी पाहिजे होती आय सॉ 10,000 ऍट अ ग्लान्स. पण तसे नाही दिले. काय दिले 10,000 सॉ ऍट अ ग्लान्स. म्हणून हा पण अलंकार होतोय कशामुळे होते वाक्यरचना बदलल्यामुळं. आणि हा अलंकार का होतोय यामध्ये एक्स्ट्रा सांगितले हायपरबोलिक सांगितले म्हणजे आपण त्याला ओव्हर स्टेटमेंट आहे. हे ग्रीव वर्ल्ड हे हळवी वाक्यरचना कशी येईल बघा. ही वाक्यात सब्जेक्ट आहे ग्रीव प्रेडिकेट आहे आणि वर्ल्ड कुणासाठी आलं हो ही साठी आले म्हणजे काय असणार आहे इथं सीएस सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. तसं हे काय आहे ही सब्जेक्ट आहे ग्रीव वर्ल्ड आहे आणि क्रॉप्स काय त्याने काय केलं क्रॉप्स. जरी ग्रीव शब्द दोन्हीकडे आला तरी वाक्यरचनामध्ये असे बदलले आहे. तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा प्रकार समजला असेल. एवढा साध्या साध्या पद्धतीने मी डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. आता परीक्षेमध्ये आलेलं एक्झाम्पल कसं आहे ते तुम्हाला आता पाहूया. आता तुमच्या परीक्षेमध्ये एक एक्झाम्पल आलेलं आहे. प्रश्न असा आलेला आहे पहा दिसतंय बघा. आयडेंटिफाय the basic sentence pattern. SPOCA in the following sentences. खाली वाक्यामध्ये हा बेसिक सेंटेन्स पॅटर्न द्या. In the following sentences. ह्या परीक्षेमध्ये आलेलं एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया. तुमचं लक्षात येईल की कशा पद्धतीने वाक्यरचना दिलेले असतात कसे वाक्यरचना तयार करायचे असतात. केलेले आहे. अंडरलाईन वर्ड्स हा शब्द आला. आयडेंटिफाय द बेसिक सेंटेन्स पॅटर्न्स ऑफ अंडरलाईन एलिमेंट्स. अंडरलाईन अंडरलाईन
underline parts of the following sentences. Your daughter is pretty. He made his wife happy. He had given the girl an apple. He had given the girl an apple. अंडरलाईन केलेल्या शब्दांचा आपल्याला इथं हे सांगायचं अंडरलाईन केलेल्या शब्दाचे एलिमेंट सांगायचे किंवा बेसिक सेंटेन्स पॅटर्न प्रमाणे काय शब्द येतील असं आणि त्यांनी परत खाली क्रमांक दिलेले आहेत त्यातला कुठला पर्याय येईल तुम्ही तुम्हाला बरोबर उत्तर सांगितले तर तुम्ही तुम्हाला उत्तराला पर्याय कळू शकतो ज्या शब्दाला अंडरलाईन केलेले आहे त्या शब्दाचा आपल्याला वाक्याला घटक ओळखायचा आता बाकी सगळं सांगायची काही गरज नाही ज्याला अंडरलाईन केलेलं आहे तेवढा शब्द सांगायचा सांगा पहिलं वाक्य कोण सांगू शकते मला पहिले सेंटेन्स अंडरलाईन केलेला शब्द काय हो या ठिकाणी प्रेटी आहे मग प्रेटी शब्द काय वाक्यामध्ये आहे सांगू शकते मला प्रेटी शब्द वाक्यात काय आलेला आहे युअर डॉटर इज प्रेटी युअर डॉटर इज प्रेटी प्रेटी हा शब्द काय आलेला आहे काय आलेला आहे काय आले शिवा असेल का बघा प्रीती शब्द कोणासाठी आलाय बघा मला सांगा युअर डॉटर वाक्यात काय आलेला आहे बघा हे वाक्यामध्ये तसं पाहिलं तर काय आलेलं आहे तर शब्द काय आलेला आहे हे वाक्यात काय आलेलं आहे तसं प्रीती काय आलेलं आहे आणि प्रीती शब्द कोणासाठी आला आहे युअर डॉटर साठी हे काय वाक्यामध्ये सीएस आलेला आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आता ही मेड हिज वाईफ हॅपी म्हणजे पहिला शब्द सीएस आला ही मेड हिज वाईफ हॅपी काय आलेला आहे तर हॅपी हा शब्द कोणासाठी आलेला आहे वाईफ साठी आलाय का ही साठी आलाय का मेड साठी आलाय वाईफ साठी आलाय मग वाईफ वाक्यामध्ये आपल्याला माहिती आहे वाईफ वाक्यामध्ये काय आलेला आहे ऑब्जेक्ट आलेला आहे मग ऑब्जेक्ट बद्दल येणारा शब्द काय असतो ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट त्याला सीओ असं म्हणतो हा तुमचा क्रम येईल सीएस सीओ असा क्रम यायला पाहिजे ही हॅड गिव्हन द गर्ल ॲन ॲपल ॲन ॲपल शब्द काय लो ही हॅड गिव्हन द गर्ल ॲन ॲपल ही हॅड गिव्हन द गर्ल ही सब्जेक्ट प्रिडिकेट ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट ह्यातला कुठला ऑब्जेक्ट आहे काय त्याला काय म्हणतो आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ज्याला काय म्हणतो आपण इथं ओडी डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि दांडला कसं केली ही हॅड गिव्हन द गर्ल ॲन ॲपल द गर्ल आलेला आहे म्हणजे या ठिकाणी काय आलेलं आहे तर वाय मग हा क्रमांक येईल सीएस सीओ ओडी आणि वाय हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं एक्झाम्पल आहे मला वाटतं हा भाग तुम्हाला सगळ्यांना समज असेल एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे आणि दोन्ही काम आपले इथे तयार झालेले आहेत तर मला वाटतं आपण या ठिकाणी हा प्रकार तुम्हाला सगळ्यांना समजला असेल असं मला अपेक्षित आहे